इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये येणारे काही प्रश्न त्याचा आपण सराव करून घेऊयात. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 1 दिला आहे. 73,481 या संख्येतील 3 हा अंक वगळून कोणती संख्या तयार होते. म्हणजेच ही जी दिलेली संख्या आहे 73,481 यातला 3 हा अंक वगळायचा. वगळणे म्हणजेच कमी करणे. तर आपण हा 3 हा अंक जर समजा काढून टाकला तर आपल्याला कोणती संख्या मिळेल? 7,481. तर आता आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसते? पहिली आहे 3,481, दुसरी आहे 7,483 आणि तिसरी आहे 7,481. तर आपल्याला शोधायची होती 7,481. तर पर्याय क्रमांक सी 7,481. प्रश्न क्रमांक 2. विशालने 315 रुपये किमतीच्या 20 वस्तू खरेदी केल्या तर त्या दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? तर आपल्याला 315 गुणिले 20 करावं लागेल, मग आपल्याला उत्तर मिळून जाईल. 315 गुणिले 20 बरोबर 6,300. तर आपला पर्याय क्रमांक आहे डी. प्रश्न क्रमांक 3. दीपकने 1,728 संत्री विकत घेतली आणि 150 रुपये डझन प्रमाणे विकले तर फळे विकून किती रुपये मिळतील? तर आपल्याला इथं दिलेलं आहे की फळं जी आहेत ती डझनावर विकल्यानंतर 150 रुपये डझन अशी विकलेली आहेत. तर मग एका फळाची किंमत आपल्याला सर्वात पहिला काढावी लागेल, कारण इथे किती डझन घेतलेत ते दिलेले नाही, तर किती संत्री घेतलेत ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे 12 ने या 150ला भागायचं. तर 12च्या पाड्यामध्ये 12ने जर 150ला भागलं तर आपल्याला उत्तर मिळेल 12 एके 12, 12 एके 12 राहिले 3, 24.6. तर उत्तर मिळेल 12.6. म्हणजेच एका फळाची किंमत 12.6 आहे. तर मग 1,728 संत्र्यांची किंमत किती असेल? तर 1,728 गुणिले 12.5. तर याचं उत्तर मिळेल आपल्याला 21,600.